नवनवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राइब करा. चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सूरभूप सियावर रामचंद्र की. मला वाटलं करण मध्ये असते. सियावर रामचंद्र की पवन सूत हनुमान की. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असा हात वरती करा. आशीर्वाद लागतोय ना. हात वरती करा, हात वरती करा, हात वरती करा. आशीर्वाद लागतो ना. आपली पाठ पाठवून घ्या. धन्यवाद तुम्हाला. गोड असणारा जयकारा केला आपण. संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायादिक घातले बाहेरी कामक्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन पाहता जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर या न्यायानं राम अवतारामध्ये केवट असणारे आणि कृष्ण अवतारामध्ये भीष्म पितामह असणारे. राम अवतारी गुहक रूपे नावाडी जाना कृष्ण अवतारी भीष्म स्वये प्रत्यक्ष श्री सेना. संत शिरोमणी सेना महाराज आणि संत शिरोमणी सेना महाराजांचा 4 चरणाचा अभंग आणि संत संगतीत होणाऱ्या लाभाचं चिंतन करतात. विठला विठला पुंडलिक वरदे हरी पंढरीनाथ भगवान विठला विठला विठला. संतांच्या संगतीत आपल्याला काय लाभ प्राप्त होतो त्याचं चिंतन आज संत शिरोमणी सेना महाराज या अभंगातून करतात. अव्याहात आपण जर पाहिलं जगाचं निरीक्षण केलं तर प्रत्येक जण लाभा करता धावपळ करतो. बाबा कशा करता धावपळ करतो? काहीतरी लाभ झाला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात काम करा, प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे? मला काय झाला पाहिजे? लाभ झाला पाहिजे. तोटा कुणालाही अर्थात हानी कुणालाही अपेक्षित नाही. मात्र संत सेना महाराज या अभंगातून कोणत्या लाभाचं वर्णन करतायत? आपण जर पाहिलं तर व्यवहारामध्ये जो आपल्याला लाभ होतो तो संतांना अपेक्षित नाही. आपल्याला आज या ठिकाणी संत शिरोमणी सेना महाराज आध्यात्मिक लाभाची या ठिकाणी प्रचिती देतात. विठला 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 अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. त्रिभुवनात पवित्र असणारा आपलं हे नेवासा तालुका आणि नेवासा तालुका म्हटलं की संत महंत भगवंताच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि आपण या नेवासा तालुक्यामध्ये असणारं आपलं हे जळका बुद्रुक गाव, आपल्या गावामध्ये गेली 38
वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संत शिरोमणी नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे. आज आपण 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी पुष्पाचे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. 5व्या दिवसाची ही कीर्तन सेवा आहे. हा सप्ताह या ठिकाणी अव्याहात 3 तप पूर्ण करून चतुर्थ तपाकडे याची वाटचाल होत आहे. आणि ही उगच होत नाही. याकरता भगवंताची कृपा आशीर्वाद आहेत, संतांचे आशीर्वाद आहेत, आणि ज्यांची कृपा दृष्टी आपल्यावरती आहेत असं असणार भूमीवरती असणार हे स्वर्ग म्हणजे श्री क्षेत्र देवगड संस्थान. असू दे. आणि गुरुवर्य वैकुंठवासी ब्रह्मभूत श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांचे कृपा आशीर्वाद आहेत. आपलं दैवत असणार, ग्रामदैवत असणार हनुमंतराय प्रभू रामचंद्रांचे कृपा आशीर्वाद आहेत, भगवंताचे आशीर्वाद आहेत, संतांचे आशीर्वाद आहेत, आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणार ज्यांच्याकडे पाहिलं की त्या ठिकाणी आपल्याला पुण्य प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतो, आनंद प्राप्त होतो. आपण आपल्या सांसारिक जीवनामध्ये त्या ठिकाणी खूप काही संकटाला तोंड देतो, आणि मग दुःख रूप आपण संसारामधून थोडं जरी बाजूला झालो आणि श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी गेलो की परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य बाबाजींचं दर्शन झालं की मौली ज्ञानोबाराय म्हणतात, का दर्शनी अथवा संभ्रमाची आयती स्नेह हो जाई साये व्यक्ती, का दर्शनाचे नि प्रशस्ती पुण्य पुरुष. त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला समाधान वाटतं, त्यांची प्रेरणा आपल्या सप्ताह करता आहे. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने अर्थात कुशल मार्गदर्शनाने आपला सप्ताह चालू आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. व्यासपीठही त्यांच्याकडेच आहे, नेतृत्वही त्यांच्याकडेच आहे. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज ससे यांचं कुशल मार्गदर्शन आहे आपल्या सप्ताह करता. आणि मग या सप्ताह करता सर्व ग्रामस्थ मंडळी यान त्यान रीतीनं सर्व सेवादान देणारी मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या गावातील परिसरातील असणारी ही सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, विनेकरी महाराज, गायनाचार्य, मृदंगाचार्य ही सर्व मंडळी आपल्याला या ठिकाणी सेवा देतात. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण ससे महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज नरोडे आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण रावसाहेब महाराज मोठे व सर्व भजनी मंडळी या ठिकाणी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज नाईक, आदरणीय हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी, आता सर्वांचा नाम उल्लेख करत नाही. आमचे व्याही असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज आवटी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या गावचे असणारे आदरणीय सरपंच कैलासराव पाटील झगरे, तसेच उपसरपंच आदरणीय संजयजी बर्डे, आदरणीय रामदास नवसे पाटील, आणि आदरणीय आमचे गोड ज्यांनी ठाईची चाल, मी पहिल्यांदाच ज्यांच्या मुखातून ठाईची चाल ऐकली. चांगली प्रगती आहे आणि प्रगती करत राहिलं पाहिजे. माणसाचं जीवन अधोगतीला नसावं, त्याचं चिंतन करायचंय आपल्याला. माणसाचं जीवन कसं असावं, प्रगती पथावर असावं. हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळे, तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. फक्त मार्ग योग्य असावा. विठ्ठला 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 ओ पानकडे महाराज या ठिकाणी आहेत, आमचे रामभाऊ महाराज, आमचे पेटी मास्तर आहेत. गोड असणारं साऊंड सिस्टीम सर्वच. आता ते पाहुणे मंडळी, त्यांना काय नाव घेतलं नाही घेतलं तरी राग यायचं काम नाही. तुम्हाला बी राग येणार नाही, तुम्ही बी माझे आहेत आणि मी पण तुमचाच आहे. मी काय दूरचा नाही जास्त. सर्व आज कीर्तन म्हणून पाहुणे मंडळी ही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे, मातोश्री ही आलेली आहे. फक्त आमची मावशी आज त्या ठिकाणी नगरला गेली. विठ्ठला विठ्ठला अतिशय गोड वातावरण आहे आणि 1 तासामध्ये कीर्तन सेवा आपल्याला उरकायची आहे. त्यामुळे जास्त काही कुणाचं नाम उल्लेख करत नाही. आपले विनेकरी महाराज जालिंदर पाटील
झगरे विण्याची सेवा आहे. गोड असणारी राधाकृष्ण मंडप साऊंड सिस्टीम आमचे शिंदे पाटील, तुम्हालाही धन्यवाद. माता माऊल्या या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. पुरुषही तेवढ्याच संख्येने उपस्थित आहेत, फक्त त्यांना पांगून बसायची सवय. हा विठाला 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 आदरणीय हरिभक्तीपरायण चावरे महाराज या ठिकाणी आहेत. आमचे सेना महाराज संस्थांचे विश्वस्त सचिव असणारे आमचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच आमचे काका आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे काका मावशी मावस भाऊ असणारे लक्ष्मण राऊत आणि हनुमंतरायाची सेवा करणारे आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज राऊत आईची सेवा म्हणून त्या ठिकाणी नगरला गेलेले आहेत. असो, परिहार जास्त करत नाही, आपल्याला कीर्तनाकडे जायचं आहे. या सप्ताहाकरता यान त्यान रीतीनं जी जी सेवा आपल्याला प्राप्त झाली ती अगदी श्रद्धायुक्त अंतकरणानं करणाऱ्या सर्वांच्याच चरणी या ठिकाणी या नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. उर्वरित वेळेस सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 संत शिरोमणी सेना महाराज, मला वाटतं बहुतांश या ठिकाणी इतर संतांचे अभंग आपल्या ऐकण्यात येत नाहीत. आणि मी संत शिरोमणी सेना महाराजांचं कार्य त्या ठिकाणी नेवाशाला करत आहे, म्हणून सेना महाराजांचं चरित्र आपल्याला प्रथम माहिती असावं यामुळे मी या ठिकाणी सेना महाराजांच्या अभंगावरती नेहमीच चिंतन करत असतो. आणि आजही सेना महाराजांच्या या गोड अभंगावरती आणि त्यांनीही संत संगतीत होणाऱ्या लाभाचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहू, विश्वमौली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु श्री तुकोबा आहे, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज, संत शिरोमणी सेना महाराज आदी करून सकल संत महात्म्यांनी या ठिकाणी संपूर्ण या जगाताचं सिंहावलोकन केलं. आणि सिंहावलोकन करून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी असलेला प्रत्येक जीव संगती प्रिय आहे. विठ्ठला 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 हो, प्रत्येक जीव या ठिकाणी कुणाची ना कुणाची काय करत असतो, संगती करत असतो. आणि मग ही संगती त्या ठिकाणी केल्याच्या नंतर काहींच्या संगतीत आपल्याला लाभ होतो आणि काहींच्या संगतीत आपल्याला हानी होते. मग संगतीनच त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होतो आणि संगतीनच आपल्या जीवनामध्ये हानी प्राप्त होतो. संगतीनच आपलं जीवन ऊर्ध्व गतीला जातं आणि संगतीनच आपलं जीवन अधोगतीला जातं. लक्ष द्या, तुम्हाला कळेल. संगतीनं काय काय होतं, तर संगतीनच आपलं जीवन त्या ठिकाणी उत्कर्षाला प्राप्त होतं, संगतीनच आपलं जीवन अपकर्षाला प्राप्त होतं. असं कितीतरी तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. मात्र संत महात्म्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये संगतीनच आपला उद्धार होतो आणि संगतीनच आपलं पतन होतं. पतन उद्धार संगाचा महिमा जगावे अधवा जगावे अधवा पतन उद्धार संगाचा महिमा जगावे पतन
सेवी त्याचा वे आत्मा संत सेवी पतन उद्धार संगाचा महिमा त्याजावे अधमास सेवी काही न कळे ते कळो आले देवा. तुकोबाराय म्हणतात बाबांनो पतन उद्धार म्हणजे पतन जर व्हायचा असेल तर संघातच जावं लागेल आणि उद्धार जर व्हायचा असेल तर आपल्याला संघातच जावं लागेल आणि जातोच आपण. पतन झालं की समजून घ्यायचं हा व्यक्ती हा जीव त्या ठिकाणी कुणाच्या संगतीत गेला, अधमाच्या संगतीत गेला. आणि उद्धार झाला की आपण समजून घ्यायचं सत्पुरुषाच्या संगतीत हा व्यक्ती हा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. अर्थ असा आहे की पतन व्हायचं झालं तरी संगतीनच आणि उद्धार व्हायचा झाला तरी संगतीनच. महाराज काही उदाहरणं आहेत का म्हणजे आम्हाला पटेल? आहेत ना, भरपूर उदाहरणं आहेत. पुराणातले सांगू की आपल्या समोरचे सांगू? आपल्या समोरचे जर सांगायचे झालं तर ते काही उपयोगाचे नाही, एखाद्याला राग येईल. पुराणातले सांगू आपण नाही का? पुराणात असे उदाहरणं आलेले आहेत की साधू आहे, कसा आहे? साधू आहे, मात्र तो जर कुसंग त्याला जर झाला, कुसंग जर त्याला झाला तर त्याचही त्या ठिकाणी पतन झालेलं आहे. महाराज ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे कुसंगे नाडला साधू साधू जैसा कुसंगे नाडीला साधू जैसा. कशाप्रमाणे? जसा ढेकणाच्या संगतीत हिरा आला की तो भंगला जातो. एरवी हिरा एवढा टणक असतो, हिरा एवढा कडक असतो की त्याला जर आपण आयरनीवरती ठेवलं आणि वरतून जर घनानं त्याच्यावरती आघात केला आणि तो आघात करताना असा नाही करायचा. आघात कसा करायचा महाराज? लोहाराचे दुकान पाहिलेली तुम्ही? तो लोहार जो असतो ना तो जसा घनाचा आघात करतो तसा आघात करायचा, अगदी फिरून त्याच्यावरती घन टाकायचा. हिरा जर फुटला तर हिरा कसा आहे? खोटा आहे, डुप्लिकेट आहे. आणि हिरा जर एक तर आयरनीत घुसला नाहीतर घनात घुसला तर समजायचं हिरा खरा आहे. तोची मोल पावे खरा होय करणेचा वा 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 वाटाळकरी होय करणेचा चुरा होय करणेचा चुरा तोची मोल पावे खरा होय करणेचा चुरा होय करणेचा होय करणेचा चुरा हिरा ठेवीचा ऐरणी वाचे मारीचा दोघणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा हिरा ठेवीचा ऐरणी वाचे मारीचा दोघणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो गणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. जो खोटा आहे त्याचा चुरा होणार आणि जो खरा आहे ना तो एकतर घनात शिरणार नाही तर ऐरणीत शिरणार. मग तो बाहेर कसा काढायचा? बरेच हिरे आत घुसले की बाहेर निघत नाहीत. मग सांगतात एवढ्या थंडीचं सप्तान ते काय येऊ जेवाय टायमाला तेवढं 15-20 मिनिटं गार सहन करू. बरेच हिरे कुठं घुसतात बाबा? घरात घुसतात ते बाहेर नाही येत महाराज. पण ते बाहेर काढायलाही संतांनी सांगितलं हिरा हिरकणी काढी आतोनी बाहेरी. हिरकणी जर सप्ताह खाल्ला इकडेच गेली तर तो हिरा मग तिला सापडायला आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला संत महात्मे सांगतात त्या हिऱ्याप्रमाणे
त्याप्रमाणे जसा तो ढेकणाच्या संगतीत गेल्यावर भंगतो, तसाच एखादा साधू वृत्तीचा व्यक्ती आहे, मात्र त्याला कुसंग झाला तर तो काय होणार आहे? भंगल्या जाणार आहे. अर्थात आपल्या समोरही असे काही उदाहरणं आहेत की बरेच साधू बिघडले आहे की नाही. ते म्हणतात आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना आहे की नाही. तुम्ही बिघडाना नाही, तुम्ही बी इथं थांबायचं, घडाना म्हणजे आम्ही घडलो, तुम्ही बी घडाना, असे म्हणणारे थोडे आहेत महाराज. त्यात आपले बाबाजी आहे. विठ्ठला विठ्ठला स्वतःही जीवन त्या पद्धतीनं जगले आणि आपल्या सारख्यांनाही त्या ठिकाणी काय केलं? सतमार्गाला आणलं. आपला परिसरही काही साधा नव्हता महाराज. इकडं प्रवारा संगम, इकडं गोदावरी, हे जाळीत जाळी आहे, कोणी गळ टाकीत, कोणी जाळी टाकीत. हे बाबांनी बिघडलेले सुधरिले. विठ्ठला विठ्ठला उदाहरण सांगितलं तुकोबारायांनी हिऱ्याचं. आणि तुम्हाला जर पटत नसेल, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रोहित महाराज राहिले होते मगाशी. रोहित महाराजांनाच प्रश्न विचारतो. महाराज तुम्हाला जर पटत नसेल, हिरा ढेकणाच्या संगतीत आल्याच्या नंतर त्याचा चुरा होतो, तर आपण प्रात्यक्षिक करू, प्रॅक्टिकल करू. मी ढेकणं घेऊन येतो, तुम्ही हिरे आणा. होय जमन का नाही? परत म्हणू नका हिरा ढेकणं सापडायची बी अवघड झालं. आता ढेकणं राहिले नाही. पहिले ढेकणं होते, वा होत्या, लिखा होत्या, पिसा होत्या. आता काहीच नाही राहिलं महाराज. सगळे फवारे आले. विठ्ठला विठ्ठला विनोदाचा भाग सोडा. मात्र हे सत्य आहे की साधू जरी असला आणि त्याला कुसंग जर घडला, तर त्याचं जीवन हे बिघडू शकतं, पतनाला जाऊ शकतं, अधोगतीला जाऊ शकतं, त्याच्या जीवनाचा अपकर्ष होऊ शकतो. मग आपण काय करायचं? सत्संगतीत जायचं की कुसंगतीत जायचं, असं ज्या वेळेला आपण विचार करू, त्यावेळेला आपण ठरवायचं. आपल्याकडे विचार करण्याकरता तो विवेक असावा. तो विवेक म्हणजेच खरा लाभ आहे. तो विवेक आपल्याला प्राप्त व्हावा, ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं, त्यानंतर वैराग्य प्राप्त व्हावं. आपण कोण आहोत हे आपल्याला कळावं. हा खरा लाभ सत्संगतीत होतो आणि कुसंगतीत गेल्याच्या नंतर पतन होतं. विठ्ठला विठ्ठला म्हणतात पतन उद्धार संघाचा महिमा. पतन झालं तर कुसंगात होतं. तसंच उद्धार जर व्हायचा झाला ना आपल्या जीवनाचा, तर आपल्याला काय करावं लागेल? संतांच्या संगतीत जावं लागेल. आणखी एक उदाहरण जर पाहायचं झालं तर तुकोबारायांनीच या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. सात्विक आहे, सात्विक आहे, मात्र त्या ठिकाणी ओढाळाच्या संगतीत गेली. ओढाळ्याच्या संगतीत गेल्यानं काय झालं? फेरा पडला महाराज, फेरा पडला. सात्विकाच्या संगे ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षणयक नाडली समागमी. त्याच्या करता उदाहरण दिलं जातं. गावगाव पाहतो आपण, गायी फिरतात. गायी फिरतात की नाही? पहिली कुत्री फिरायची, आता गायी फिरतात. पहिली कुत्री फिरायची, आता गायी फिरतात. आणि मग ओढाळ असणारी ती गाय, तिच्या गळ्यात दाव नाही, मूर्खी नाही, अशी ओढाळ गाय इकडे तिकडे फिरता फिरता ती एका दावणीला गेली. आणि दावणीला बांधलेली गाय आहे. तुमच्याकडे गाय आहेत का? आहे ना? मग आपल्या दावणीच्या असलेल्या गायीकडे समजा ती गाय आली आणि तिनं सांगितलं, का ग तू दावणीला आहे, मालक घास आणतो, मूर घास आणतो, मका आणतो, पेंड आणतो, भुसा, हे सगळं तुला वालीस वगैरे सगळं, तरी तू अशी. ऐकताना माता बऱ्याच गायांना किती चारा टाका त्या अशा, बर का. मात्र ही तब्येतवान होती, जिकडं जाईन तिकडं खाऊन यायची बाबा. आणि मग ती गेली त्या गायीकडे आणि तिला सांगितलं, तुला जर माझ्यासारखं व्हायचं असेल तर तुला माझ्यासोबत यावं लागेल. आणि मग तिनं तिला सांगितलं, आता नाही येता यायचं, 4-5च्या दरम्यान मी येते तुझ्याकडं, मग जाईल. अशी बरेच माणसं असतात महाराज, कधी येतात न्यायला? 4-5च्या दरम्यान. आणि हे ओढाळ्यांना काही काम नसतं. आणि ते त्याला काय होतं, चल मी करतो खर्च,
लई लोक वाटोळीवर मारत दुसऱ्याच्या. आणि कसं वाटोळ करायचं सगळ्याला नियोजन माहिती. एवढं नियोजन करतात ते, एवढं नियोजन करतात, लिंक लागू देत. आणि मग त्या गायीनं काय केलं, त्या सात्विक असणारी जी दावणीची गाय आहे त्या गायीला सोबत घेतलं आणि जवळच असणार एखाद्याच्या शेतामध्ये जाऊन ती काय झाली, घासाला त्या ठिकाणी घास खायला लागली. आता ही जी ओढाळ गाय, स्वर देत राहा, ही जी ओढाळ गाय आहे हिला सवय होती काय करायची, ती एक घास खायची आणि इकडं पाहायची. नारायण महाराज आपले ससे महाराज येतात का काय, एक घास खाल्ला की इकडे पाहायची सोम पानकडे महाराज येतात का. तिला सवय होती. मात्र हिला कधीच्या नावात कोंबडीला गावात आपलं ते गाईला गावात, हिनं जे मुंडक खाली घातलं घासात, पुन्हा एक वाफा झाला, 2 वाफे झाली, तिने वर काय पाहिलं नाही. आणि मग तेवढ्यात मालकही 2-3 दिवसापासून वैतागलेला होता. अरे चारा कोण नेतं आपल्या गावात शेतातला. आणि म्हणून तो दबी धरून बसलेला होता आणि त्यानं आवताच. आणि मग तो महाराज जे आला आणि त्यांनी कोणती गाय हाणली असेल, दावणीची, दावणीचीच आणली. विठाला 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 ओढाळ होते ना ते निघून जाते महाराज. गावात पत्ते खेळत की कोणी, तुमच्या गावात नसते खेळत, इथं देवगड जवळ आहे, आमच्या गावातलंही खेळत. तिकडं नका आग लावायला देऊ फक्त. ते पत्ते खेळणारे ते चाप्टर राहते महाराज. गाडी आली का कोण पळून जात आणि खांद्यावर खोरं घेऊन तिथं उभं राहत. ते मी आपल्या शेतात चाललो होतो, मग इथं उभा राहायला कसा, धरल्या कोण जात, हे मागून डोकणार, राणी टाक राणी टाक, राणी टाकले तर राजा टाकू, तुला काय करायचं. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री विठाला विठाला विठाला. अर्थ इतकाच आहे की आपण कुसंगात गेल्याच्या नंतर आपला पतन झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच अभंगात सांगितलं की पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा, अधमांचा त्याग करायचा आणि संत सेवी, संतांच्या सेवेत जायचं, संतांच्या सेवेत जायचं. आपण नेहमी ऐकतो महाराज, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बोला बोला, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी. ताली बाजवा. लाग रे तेरी अच्छी बनेगी. मोह माया में बहुत दिल सोया, मोह माया में बहुत दिन सोया, मोह माया में बहुत दिल सोया, मोह माया में बहुत दिन सोया. जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बनेगी. तुका म्हणे भावे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा, कुसंग हा फेरा 84चा. आणि तुका म्हणे भावे सत्संग हा बरा, म्हणून संतांच्या संगतीत गेलं की आपल्याला लाभच लाभ प्राप्त होतो. काय लाभ प्राप्त होतो, अभंगाच्या पहिल्या संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला. निरसला माया
रसला मायादिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी मोहनी रसला मायादिक मोहनी रसला मायादिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादी मोहनी रसला मायादी संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादी मोहनी रसला मायादी संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादिक. संत शिरोमणी सेना महाराज म्हणतात की संत संगतीत आम्हाला लाभ प्राप्त झाला. लाभ काय प्राप्त झाला तर आमच्या अंतकरणामध्ये जो मोह आहे तो निरसला. मोह निरसला इतक्यात नाही तर मायाही निरसली. मोह निरसला मायादिक. मोह जावा आणि माया जावी. मायेचा पगडा त्या ठिकाणी जावा. मोह जाण्याकरता आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागेल. संत भेटणं एवढं सोपी गोष्ट आहे का? संत भेटणं एवढी सोपी गोष्ट नाही. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. देवानं ठरवलं आणि स्वतः संतांना ठरवलं तर आपल्याला त्यांची भेट होऊ शकते. एरवी बाकी सगळ्या गोष्टी भेटतील. आपल्याला त्या ठिकाणी चंद्रामृत जरी प्यायचं ठरलं तर आपण पिऊ शकतो. पितो की नाही आपण? बाबासाहेब महाराज चंद्रामृत पितो की नाही आपण? कधी पितो? पोळ्याला, पौर्णिमेला. बरोबर आहे. चंद्रामृत सेवन करतो आपण पौर्णिमेला. तिला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी आपण अमृत पिऊ शकतो. आणि अमृत काय करतं? जिवंत माणसाला मारत. अमृत मेलेल्या माणसाला जिवंत करत. ते अमृतही प्राप्त करता येईल. सागर काय लहान नाही परंतु सागरही त्या ठिकाणी आपल्याला पुहून पलीकडे जाता येईल. सूर्य अस्ताला चाललेला आहे. त्याला अस्ताला जाताना आपण त्याला काय करू शकतो? धरू शकतो. असणारे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज म्हणतात पण बाकी संत भेट आपल्याला होणार नाही. चंद्रामृत सुखे सेववेल चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूचे नकळे महिमान साधूचे नकळे महिमान ऐसे कैसे आने भेटती ते साधू 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 चंद्रामृत सुखे सेवावेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल त्या साधूचे नकडे महिमान गा. हो हो. असता जाता सुखे चंद्रामृत सेववेल असता जाता बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटणं होईल का? सगळं काही मिळेल तुम्हाला. आई मिळेल, वडील मिळेल, भाऊ मिळेल, बाप मिळेल, सगळं काही मिळेल. अगदी स्वर्गाधिक त्या ठिकाणी ऐरावतासारखे वाहन आपल्याला प्राप्त होतील. मात्र संत भेट होणं एवढी सोपी गोष्ट नाही. मी बोलत नाही. असणारे
वाल्मिक ऋषी आपलं तुलसीदासजी महाराज सांगतात, तात मिले पुनी मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मन वांछित पाई, लोक मिले सुरलोक मिले, विधि लोक मिले, वैकुंठ में जाई, कहे सुंदरदास सब कुछ मिले परी संत समागम दुर्लभ रे भाई, संत समागम दुर्लभ रे भाई. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. देवानु हेतुक्रम, मुमुक्षत्व, मुमुक्षता आणि त्या ठिकाणी संत भेट. मानव देह दुर्लभ आहे, मानव देहाला येऊन त्या ठिकाणी मोक्षाची इच्छा होणं दुर्लभ आहे, आणि संत भेट ही दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठला मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रया, असे हे 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. मग संत भेट होतच नाही का? संत भेट होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? आपला विवेक जागा करावा लागेल, आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करावं लागेल, वैराग्य धारण करावं लागेल, आपण कोण आहोत याची जाणीव करून घ्यावी लागेल. तीही संत कृपेनंच होणार आहे. आणि त्या योगानं आपल्या अंतकरणामध्ये असणारा मोह ज्या वेळेला जाईल त्यावेळेलाच संत भेटणार आहे. महाराज असं कसं उलट सांगता? संताच्या संगतीत मोह जातो म्हणता, आणि पुन्हा मोह सोडल्यानंतर काय होणार आहे? संत भेट होणार आहे. मी बोलतो का? तुकोबारायांनी सांगितलं, जसं नाथ महाराजांनी सांगितलं की संत भेट होणं अशक्य आहे, अवघड आहे, मात्र संत भेट होईल. काय करावं लागेल? अर्थ काम चाड नाही चिंता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणोनी नेनता, तया साधू भेटी देती अवचिताव. साधू भेट देतील, परंतु केव्हा? अर्थ काम चाड नाही चिंता, माना मान मोह माया मिथ्या. मान नाही, माना मान नाही, अपमान नाही, मान नाही, कशाचीच त्याला चिंता नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी मज, हेही नाही आणि तेही नाही. मानामान मोह माया, आणि मोहाला आणि मायेला जो मिथ्या मानतो त्याला साधू भेटी देती अवचिता. ओ विठ्ठला 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 आणि असं या ठिकाणी. तसं तर पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संत आपल्याला भेटतात, परंतु अगणित असणारं पुण्य आपल्याकडे असेल तर भेटतात. आणि एकदा की संत भेटले रे भेटले की आपल्या जीवनातील असणारा मोहही जातो आणि मायाही जाते. जशी की त्या ठिकाणी वाल्यापुळी एवढा पापी होता, एवढा दुराचारी होता, मात्र नारदांची भेट झाली, संताची भेट झाली, आणि मग त्याला कळालं ज्यांच्या करता रात्रीचा काय केला? बोलत चला आता. रात्रीचा, दिवसाची हाडाचे रक्ताचं सगळं पाठ आहे, मग सोडू कंबर. ज्यांच्या करता हे सगळं केलं ते तर आपले नाही महाराज. त्यांनी सांगितलं, नाथ महाराज म्हणतात, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे,
नाही रे नाही कुणाचे मग वाल्याला कळालं आतापर्यंत विठ्ठल माझा माझा म्हणायला पाहिजे होतं. काय म्हणायला पाहिजे होतं? विठ्ठल माझा माझा हो हो हे म्हणायला पाहिजे होतं. पण तो म्हणत होता बाप माझा माझा, आई माझी माझी, मुलं माझे माझे, वावर म्हणा म्हणा माझ माझ, बँक बॅलन्स माझा माझा, पप्याची आई म्हणत होता ना. मात्र संतांची भेट झाली आणि मग त्याला संत भेटते आजी मज, संत भेटते आजी मज, संत भेटते आजी मज, संत भेटते आजी मज. तेने मी झालो चतुर्भुज, तेने मी झालो चतुर्भुज, तेने मी झालो चतुर्भुज, तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्तुळी सहज, दोन्ही भुजा स्तुळी सहित. स्थूळ सूक्ष्मी वाढला स्थूळ सूक्ष्मी वाढल्या स्थूळ सूक्ष्मी वाढल्या सूक्ष्मी वाढल्या उडी उडी टाळी 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 टाळी. आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, आलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंदी गोट. हर्ष ब्रह्मांड उतटे, सबळ उठे मी पणा. हरीच्या संघामध्ये सुख वाटत. संत भेटी काय संत भेटती आजी मज, संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज. पुढे दोन्ही भुजा स्तुळी सहित, स्थूळ सूक्ष्मी वाढल्या, दोन्ही भुजा ते स्तुळी म्हणले तेच सहित. बर का. विठला 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 विठला. अर्थात सगळं सगळ्याच्या पाठ असतं असं नाही. गोड प्रमाण दिलं. त्याचा भाव एकच आहे की संतांची भेट झाल्याच्या नंतर आपण काय होऊ शकतो? देव होऊ शकतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठला विठला आणि मग त्यानंतर हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊनी केले सुखी. मग तो म्हणायला लागला राम राम आणि मग आपण म्हणायला लागलो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्ही एवढे उदास का म्हणे? तुमच्यावर काही कर्ज आहे का? कर्ज आहे तुमच्यावर काही? नाही फेडू लागायला ते आपण फेडू लागू. गोदावरीचा काठ आहे, प्रवरेचा काठ आहे आणि पाय सोडून बसला म्हणे थंडी आहे, कशाला पाण्यात उतरू. अरे हात
मोकळे करून मस्तपैकी सुळकी खायची महाराज. ज्ञानगंगा आली ना, आंघोळ करायची तर पारुशे बसवता तुम्ही. एवढा खर्च, खटाटोप, एवढा मंडप, साऊंड सिस्टीम, एवढे गोड माणसं या ठिकाणी गायना करता, वाजवण्या करता, आणि एवढं भजन चाललं आणि तुम्ही आपलं चल माझा माझा जशा भाकरी तापिता आणि हे जसे तंबुकू मळी ते तनकून खनकून भजन झालं पाहिजे. थेट देवगडला आवाज गेला पाहिजे. हात वरती करा, अटेन्शन, टाईट बसायचं. काढ रे आता व्हिडिओ. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी म्हणा सर्वजण म्हणा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 हा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. दाता तोची एक जाणा नारायणा स्वर, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भजन करायचं मस्त. आमच्या सांगण्याने आणि बडबडीने तुम्ही सुधारणार नाही. सुधरा. आम्ही सुधारलो नाही अजून, तुम्ही का सुधारायची. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. एवढं म्हणून ना घेऊ हे वाक्य. आम्ही सुधारलो नाही म्हणे, खरं बोला बरं. खरंच महाराज बिघडले म्हणशी. लोकांना तर वावाच मग आमच्यावर आलं की लय मजा वाटते. ऐका, संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर वाल्या कोळ्याचा मोहही गेला आणि मायेचा पगडाही गेला. मोह निरसला माया अधिक. संतांच्या संगतीत असे कितीतरी लोक त्या ठिकाणी जीवनाचा उद्धार त्यांचा झाला. अरे माणसाचा उद्धार होईल यात नवल नाही. विश्वमौली ज्ञानोबारायांच्या सानिध्यात असणारा नेवाशातला दगड गेला, दगड. आणि समोरासमोर भेट नाही तर पाठ करून मौली ज्ञानोबाराय त्या दगडाकडे बसले. आणि आज आपण त्याच्यावरती काय करत आहोत? अभिषेक करत आहोत, डोकं टेकत आहोत. साक्षात माऊली ज्ञानोबारायांना आपण त्या दगडामध्ये अर्थात पैस खांबामध्ये पाहतो. ही काय कशाची ताकद आहे? ही संतांच्या संगतीची ताकद आहे. अरे विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीत असणारा निर्बुद्ध असणारा रेडा गेला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणावं महाराज, संतांना माझं म्हणावं, ज्ञानोबा माझा म्हणा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा.
रामाय हो हो हो. देवाला माझं म्हणावं, संतांना माझं म्हणावं. हे बाकीचे कितीही माझं माझं केलं, माझं माझं काबाड ओझ, काही कोणी कोणाच्या काम येत नाही महाराज. संतांच्या संगतीत रेडा गेला, संतांच्या संगतीत विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या संगतीत असणारी भिंत गेली, तर आज आपण भिंतीचे पोपडे काढून खातो. त्याच्यामुळे त्यांनी दगडाची भिंत केली, मातीत नाही ठुली तिला. सांगायचं तात्पर्य एक आहे, जड वस्तू जरी संतांच्या संगतीत गेली तरी तिचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आपण तर चेतन आहोत, आपणही संतांच्या संगतीत जावं. आपल्याला संत या ठिकाणी लाभलेले आहेत महाराज, ऐसे पुन्हा होणे नाही. शांती ब्रह्मश्री संत आपले एकनाथ महाराजांच्या नंतर शांती जर कुणाकडे असेल तर गुरुवर्य बाबाजींकडे आहे महाराज. आणि गुरुवर्य बाबाजींकडे जर आपण गेलो, दुरून जरी त्या ठिकाणी आपल्याला त्यांची संगती घडली तरी आपल्या जीवनामध्ये शांती आल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनामध्ये समाधान आल्याशिवाय राहणार नाही. आपण तिथं गेलं की असं वाटेल इथून जाऊच नाही. आता आपण पारिके नाही तेथ, आपण पारिके नाही तेथ, आपण पारिके नाही तेथे, आपण पारिके नाही तेथे. संत संगतीचे काय सांगू तू, जय हो. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारिके नाही तेथ, आपण पारिके नाही तेथ, आपण पारिके नाही तेथे, आपण पारिके नाही तेथे. आपण अपारिका हा आपला आहे आणि तो आपला नाही, असा तिथं भेद नाही महाराज. संत संगतीचे नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिका नाही तेथे. फक्त आपणच नाही म्हणायचं, हे आपले महाराज आणि ते आपले महाराज. यांना बोलू नका आणि त्यांना बोलू नका, यांना कीर्तन द्या आणि त्यांना अरे कीर्तन कीर्तन आहे, कोणाच्या मुखातून ऐकता हे महत्वाचं नाहीये. कीर्तन ऐकावं, शब्दाकडे महाराज कसा दिसू, कीर्तन महत्वाचं आहे. तो बोलतो काय, संत वचन आहे ते संत वचन आपल्या जीवनामध्ये नक्कीच उद्धारक ठरणार आहेत. नाही आज ज्ञानोबारायांची संगती घडणार, नाही आज तुकोबारायांची संगती घडणार, नाही इतर संतांची आपल्याला संगती घडणार, मात्र त्यांची संगती जर करायची असेल, ज्ञानोबाराय जर आपल्याला आपल्या संगतीत यावं असं वाटत असेल तर ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये पाहिजे. तुकोबाराय जर आपल्याला आपल्या संगतीत हवे असतील तर आपण तुकोबारायांचा गाथा आपल्या घरी आणावा. नाथ महाराजांचा गाथा आपल्याकडे असावा. रामायण, महाभारत, गीता हे सगळे ग्रंथ आपल्या घरामध्ये असावे, जेणेकरून देव आणि संत आपल्या घरी राहतील. सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, नित्य दुनावे तुझिया नामे. दहन होती सकळ कर्मे, दहन होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमे डुलत सो, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. सर्व काळ प्रेमे डुलत सो, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, आणि नित्य प्रेमे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. सुख या संत समागमे, संतांच्या संगतीत गेलं की लाभच लाभ आहे हो. आणि आपण काय लाभ प्राप्त होण्याच्या माग, पैसा मिळाला पाहिजे, संपत्ती, घर, गाडी, बंगला, हा लाभ नाही महाराज. मिळवून धन आणि लावी पोरासी भांडण. बापाला सुख नाही आणि पोराला सुख नाही, आणि म्हणजे वावर घेतल्यावर सुख लाभ.
है की नाही. बंगला बांधल्यावर सुकला बंगला बांधला आणि बापाचा खोवा मोडला. बाप पत्र्यात ना पत्र्यातूनच गेला पुढं अमर व्हायला. जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा. संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला मायाधिक. मोह कुठं निर्माण होतो तर आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतो. कशा पद्धतीनं त्याचा जन्म होतो. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी रूपक करतात. ज्ञानोबारायांचं रूपक असं आहे. एका गावामध्ये एक पाटील राहत होता. त्या पाटलाचं नाव अहंकार. एका गावामध्ये म्हणजे ह्याच गावामध्ये देहरूपी गावामध्ये अहंकार नावाचा पाटील राहत होता. आणि त्याचा असणारा मुलगा लग्नाला आला, उपवर झाला. आणि एका गावामध्ये असणारा मनाजी पाटलाची कन्या लग्नाला आली, उपवर झाली. आता मुलीचं लग्न म्हटलं की चिंता कुणाला? बापाला चिंता. आपण नेहमी ऐकतो राजा भी मकरुक्मिनीस नयनी देखो निचिंता करी ही कल्या सगुण गुणानुपवरा कवनासी म्या. आपण काय लग्न लावायचं थोडी देखोनी चिंता करी इथपर्यंतच जायचं होतं. पण रंगलं म्हणून पुढं लोटलं थोडं. बापाला चिंता असते. मग मनाजी पाटील चिंता करू लागला. मनाजी पाटलाच्या नावाचा पाटलाची मुलगी इच्छा नावाची मुलगी. आणि मग इच्छा त्या ठिकाणी वाढू लागली महाराज. इच्छा वाढली की चिंता लागते ना, है की नाही. आणि मग इच्छा वाढू लागली, उपवर झाली. नवरदेव शोधला पाहिजे, चांगला वर मिळाला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे. मृदंग्या भेटला तरी चालेल, गायक भेटला तरी राहिलेत ना. आणि मग ते मनाजी पाटील फिरू लागले महाराज. हे गाव ते गाव ते गाव. आणि त्यांच्या समतोलाचा असणारा शोधून या कुळेदून हिन कुमारिकेचे शुभ लग्नी ज्ञानोबाराय म्हणतात. आणि मग समतोलाचा अधिकारी असणारा तो अहंकार नावाचा पाटील भेटला. 36 गुण जुळले महाराज. आपल्याकडे देवा कोणी आहे की नाही ना. देवानी गुणपत्रिका काढली महाराज. 36 गुण. एकाच तोंड इकडं, एकाच तोंड इकडं, 3 इकडं आणि 6. लोक म्हणतो काय 36 गुण जुळले. हे आताच नको, 1-2 वर्ष जाऊ दे. मग ते 36 गुण जुळले का काय जुळले. पोरं झाले की लोकांना आनंद. धर पेडा धर पेडा. आणि नंतर म्हणते काय करणे बाबा, येऊ द्या तुमच्याकडे आम्हाला. काय रे तो आमच्या तिथं ये आम्हाला पेडा द्यायला. विठाला 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 आणि लग्न लागलं महाराज. आणि 7 नद्याची नावं झाली महाराज. गंगा सिंध सरस्वतीच यमुना. आणि तांदूळ पडले डोक्यावरती. ती एक फार गमतीचा भाग आहे महाराज बर का. पोरं बिघडते कधी. रामभाऊ महाराज लग्न झाल्यावरच ना तोपर्यंत काय म्हणत राहते. पहिली ये बाळ दशे आई बा हेची पिशे म्हणतात की नाही. आई 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 कुठे गेली आई. आई मला शाळेत जायचं. आई मला जेवायचं. आई मला कपडे दे. आई मला आंघोळ घाल. आई 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 25 वर्षाचा होतो. आणि मग ते पिवळे तांदूळ घातक ठरतात. त्या मंडपामध्ये लोक पिवळे तांदूळ डोक्यावरती टाकतात. आणि मग त्या पिवळ्या तांदूळाचा मार लागला की बुद्धीत बदल होतो. जो आई 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 आता तो म्हणायला लागला बाई 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 बाई. झोपेतून उठला तरी बाई, झोपला तरी बाई बाई बाई. त्याचे एकच आरती पाठ राहते. जय देव जय देव जय माझी बाईको. तुझे जे सांगेल ते ते मी ऐको. मी तुझी आंबा तू माझा भोप्या. चालू द्या गोंधळ. या असं लागत बाबा लोकाला. त्याच्यामुळे असं वाटतं ओव्या पाठ करू नये, गाथा पाठ करू नये. आपलं हे इकडलंच हे काय बाजूचं नाही बरं का. हा या भंगतलंच बिघडलं महाराज. तरी संसार चालू झाला. इच्छा आणि असणाऱ्या अहंकार नावाच्या पाटलाच्या मुलगा त्याचं नाव द्वेष. द्वेषाचं आणि इच्छेचं लग्न झालं.
आणि त्यांच्या पोटी जन्माला आला तो हिरा. कोण? मोह. मोह मी सांगत नाहीत, भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. यावरती भाष्य केलं ज्ञानोबारायांनी. कसा संबंध आला? तेथ इच्छा ही कुमारी झाली, ती कामाची तारुण्याली, मग द्वेषेसी मांडली वराडिक, मग तया दोघा स्तव जन्मला, द्वंद्व मोह वाढील नला, तो अजयाने वाढविला अहंकार. अहंकार नावाच्या आजोबाने त्याचं संगोपन केलं. या इच्छा आणि द्वेषाच्या पोटी मोह नावाचा मुलगा जन्माला आला. आणि तो मोह काय करतो? हे मला, ते मला, ते माझं, ते माझं, हे माझं. फक्त मोह मोह, मला 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 मला. हा मोह कुठंच थांबत नाही महाराज. आणि तो मोह जर थांबवायचा असेल तर संत संगतीत जावं लागेल. आणि संतांच्या संगतीत गेलं की मग संत महात्मे काय करतात? बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, भ्रांती ही समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. संतांच्या संगतीत गेलं की संत बोध देतात महाराज. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. काय करतात ते? मोह निरसन करण्याकरता, मायेचा पगडा जाण्याकरता काय करतात? तर संत महात्मे त्या ठिकाणी आपल्याला विवेक देतात, ज्ञान देतात, वैराग्य देतात, आणि आपण कोण आहोत, आपलं आत्मस्वरूप काय आहे याची जाणीव करून देतात. हा तो मोह जाण्याकरता हे फार गरजेचं आहे. विकार आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही. ते विकार जाण्याकरता हे विवेक, ज्ञान, वैराग्य आणि आत्मस्वरूप कळणं गरजेचं आहे. ते देतात संत महात्मे. आज ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ते तर म्हणतात, तुम्हाला विवेक पाहिजे का? तुम्हाला ज्ञान पाहिजे का? वैराग्य पाहिजे का? माझ्याकडे या. सगळे संत म्हणतात आमच्याकडे या, तुम्हाला विवेक देतो, वैराग्य देतो, ज्ञान देतो. आणि सेना महाराज काय म्हणतात माहितीये का? घ्या घ्या, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, बारीक बारीक करू हजमत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, बारीक बारीक करू हजमत बारीक, करू हजमत बारीक, टाळी हजमत बारीक, करू हजमत बारीक, करू हजमत बारीक, वारीक वारीक करू हजमत बारीक, बारीक बारीक करू हजमत बारीक. विवेक दर्पण आईला दाऊ, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावाचा बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत. आम्ही वारीक आम्ही वारीक करू हजामत बारीक. हे संपलं ना? हजामत बारीक. मी पहिले हजामतीच करीत होतो, पण हे बाहेरच्या डोक्याचे. आता आतल्या डोक्याची हजामत करतो. विवेक दर्पण आईना दाऊ, जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे,
विवेक देतात, संत विवेक देतात. चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे की. ज्ञान पाहिजे संताकडे जा, ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आती आणावे, तरी संता या भजावे. या सप्त्याची त्या सप्त्याला सर्वस्वीची का? मला वाटलं या सप्त्याची त्या सप्त्याला. वैराग्य पाहिजे. पै संता सवे वसता, योग ज्ञान उपासता. संत चरण उपासिता वैराग्य गा. गुरुचरण उपासिता वैराग्य गा. वैराग्य देतात महाराज. तैसे हरपले आपण पै पावे, तै संता पाहता गिवसावे. मनोनी वानावे ऐकावे. पुन्हा या सत्याची तेची सदा महाराज. पुण्यवंत भावे घेता, सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे, जाती संताची आजपे. कोणत्या संताच्या? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ओ श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. 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 श्री समर्थ सद्गुरु